मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विभाग क्रमांक 89 सांताक्रूज येथे शिवसेना, मनसे आणि एनसीपी शरद पवार साहेब यांचा पक्ष या युतीच्या माध्यमातून गीतेश विनायक राऊत यांची उमेदवारी दाखल केल्यानंतर आज राजसाहेबांना भेटून राजसाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो आणि खूप आनंद झाला। प्रथमच शिवतीर्थावर येऊन राजसाहेबांची भेट घेण्याचा योग प्राप्त झाला, त्यामुळे खूप आनंद आहे, तेवढाच उत्साह आहे आणि त्यांची भेट झाल्यानंतर एक नवीन एक ऊर्जा आणि एक पुढे चालण्याची एक दिशा ही प्राप्त झालेली आहे। मी आज गीतेश विनायक राऊत यांना आशीर्वाद माननीय राजसाहेबांनी दिलेले आहेत, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। पक्षातून मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, नाशिक ठिकठिकाणी बंडखोरी झालेली आहे। ही बंडखोरी थोपवण्यासाठी किंवा उमेदवारी अर्ज त्यांना मागे घेण्यासाठी अपक्ष म्हणून भरले, त्यांना कशा पद्धतीने प्रयत्न केले जातात? शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आणि मनसे यामध्ये कोणतेही कलुषितपणा येणार नाहीत, त्यांच्यामध्ये कुठेही दुरावा निर्माण होणार नाही याची दक्षता आम्ही सर्वच माननीय उद्धवसाहेब, राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय आणि नक्कीच त्याच्यामध्ये यश येईल। उत्साहाच्या भरामध्ये काही जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत, परंतु ज्या ठिकाणी अधिकृत शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार आहे, ज्या ठिकाणी माननीय राजसाहेब यांचा मनसेचा उमेदवार आहे, त्या ठिकाणी कोणत्या परिस्थितीत बंडखोरी होणार नाही यासाठी आमचे प्रयत्न आहेत, ते प्रयत्न यशस्वी ठरतील। बंडखोर जे उमेदवार आहेत त्यांची एकंदरीत भूमिका पाहता किती मनधरणी करण्यात तुम्हाला यश येईल असं वाटतंय? मनधरणी आम्ही तर करणार आहोत आणि विनंती करणार आहोत आणि त्याच्यामध्ये 100% यश येईलच अशी खात्री आहे। धन्यवाद। आज शिवतीर्थावर आलात, परंतु 4 तारखेला स्वतः राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार आहेत अशी संजय राऊत यांनी घोषणा केलेली आहे। जे वचननामा प्रसिद्ध केला जाणार आहे तो कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे, काय भावना त्याबद्दल तुमच्या? खरं आहे ते, शिवसेना, मनसे आणि एनसीपी शरद पवार गट यांच्या वतीने जो वचननामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे तो 4 तारखेला होईल आणि तो शिवसेना भवनवर होईल। त्यामध्ये माननीय उद्धव साहेबांबरोबर राजसाहेब सुद्धा असतील। हा एक सुवर्ण योग असेल शिवसेना भवनच्या इतिहासातला। धन्यवाद। किरीट सोमय्या यांचा जो मुलगा आहे नील सोमय्या याच्या समोरचा उमेदवारी अर्ज उशिरा आले किंवा वेगवेगळ्या कारणांनी बाद ठरले, त्यामुळे आता फक्त त्यांची लढत जी आहे ती अपक्ष उमेदवारांबरोबर होते, त्यामुळे कुठेतरी एक प्रकारचा बाय दिला गेलाय का असं संशय? अजिबात तसा बाय दिला गेलेला नाही। प्रशासकीय यंत्रणेच्या चुकीमुळे अशा पद्धतीच्या अनेक ठिकाणी प्रकार घडलेले आहेत, पण त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष आणि मिंदे गटाच्या राजकीय दबावापोटी सुद्धा काही जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत आणि त्यामुळे कोणत्या परिस्थितीत बाय तर नाहीच नाही।